सो आज आपलं लेक्चर 5 आहे केमिकल कायनेटिक्सचं. आणि याच्या अगोदर आपण सगळ्या ऑर्डरची 0th ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, nth ऑर्डर या सगळ्यांचे वेगवेगळे ग्राफ बघितले. त्यांचं रिॲक्टंटचं के सोबत म्हणजे कॉन्स्टंटसोबतचं रिलेशन बघितलं. त्यानंतर प्रोडक्टचं कॉन्स्टंटसोबत रिलेशन बघितलं आणि ह्या दोघांचे पण ग्राफ बघितले. फर्स्ट ऑर्डरमध्ये काही ग्राफ एक्स्ट्रा होते, त्यांच्याबद्दल पण आपण डिटेल स्टडी केलेला आहे. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की समजा मला ग्राफ दिलेला असेल किंवा हाफ लाईफ दिलेली असेल किंवा इनिशियल रेट दिलेले असतील, तर त्याच्या बेसिसवरती मला जर ऑर्डर फाइंड करायची असेल तर ती कशी फाइंड करणार. ठीक आहे. सो आजचे टॉपिक काय आहेत की मेथड्स टू कॅल्क्युलेट ऑर्डर ऑफ रिॲक्शन. मग ह्याच्या कोणत्या कोणत्या मेथड आहेत. सगळ्यात पहिली ग्राफिकल मेथड आहे, म्हणजे तुम्हाला ग्राफ गिवन असेल आणि तुम्हाला विचारलेलं असेल व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. त्याच्यानंतर हाफ लाईफ गिवन असेल आणि त्याच्या बेसिसवरती काउंट करायचे की फर्स्ट ऑर्डर आहे की सेकंड ऑर्डर आहे, त्यानंतर की 0th ऑर्डर आहे. त्यानंतर इनिशियल रेट दिलेले असतील आणि त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा वॅन्ट ऑफ मेथड आहे, त्याच्या बेसिसवरती आपण काय करू शकतो, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काउंट करू शकतो. मग याच्या अगोदर काही आपण याच्या अगोदर हा सगळा जो पेज आहे तो रिकॅपचा आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्राफ बघितलेले की आपल्याला ही गोष्ट माहिती आहे 0th ऑर्डरसाठी जशी रिॲक्शन पुढे पुढे जाणार तसं रिॲक्टंट कमी होत जाणार आणि प्रोडक्ट वाढत जाणार. ठीक आहे. फर्स्ट ऑर्डरसाठी पण सेम गोष्ट होती की जसजशी रिॲक्शन जसजसं काय म्हणतात त्याला रिॲक्टंट कमी कमी होत जाणार तसं ग्राफ खाली येत जाणार आणि प्रॉडक्टचा ग्राफ काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. त्यानंतर सेकंड ऑर्डरसाठी आपण एक गोष्ट नोटीस केलेली की हा जो ग्राफ असतो तो रिॲक्टंटसाठी पण पॉझिटिव्ह आहे आणि प्रोडक्टसाठी पण काय आहे, पॉझिटिव्ह आहे. या गोष्टी आपण बघितलेल्या. त्यानंतर आपण टी हाफ व्हॅल्यूज बघितल्या होत्या. टी हाफ व्हॅल्यूज काय होत्या, फॉर 0th ऑर्डर काय होती, टी हाफची व्हॅल्यू काय होती, A0/2K, बरोबर आहे. त्यानंतर टी हाफ व्हॅल्यू फॉर फर्स्ट ऑर्डर काय होती, 0.693 डिवायडेड बाय नॉर्मल के. ठीक आहे. त्याला काही मल्टिप्लिकेशन नाही आहे, 0.693 डिवायडेड बाय के. त्यानंतर सेकंड ऑर्डरसाठी काय होती, A0/2K. त्याच्यानंतर सेकंड ऑर्डरसाठी काय होती की याच्यावरती काहीच नाही, याला काय फक्त डिवाइड A0/K. जसं 0th ऑर्डरमध्ये हा A0 वरती होता आणि खाली 2K होता, तसा आता सगळीच्या सगळी व्हॅल्यू काय झालेली आहे, खाली आलेली आहे. ठीक आहे. आणि nth ऑर्डरसाठी काय आहे, 2n-1 डिवायडेड बाय n-1 K A0n-1. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. मग ती कोणतीही ऑर्डर ऑफ रिॲक्शन असो, आपण या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती काय करू शकतो, या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती nth ऑर्डर काढू शकतो. ठीक आहे. नाव हेच सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. इंटिग्रेटेड रेट लॉज पण आपल्याला माहिती आहेत की A0 आणि एची व्हॅल्यू स्मॉल असते म्हणून त्याच्यामध्ये KT ॲड केला. त्यानंतर जर त्याच्यामध्ये LN ॲड केला, सेम इक्वेशन फक्त LN ॲड केला तर ते फर्स्ट ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट लॉ बनतं. त्यानंतर सेकंड ऑर्डरसाठी काय, जो 0th ऑर्डर होता त्याला इन्व्हर्स केला. मग आता इन्व्हर्स केल्यामुळे A0ची व्हॅल्यू काय बनली, छोटी बनली, म्हणून त्याच्यामध्ये काय केलं, KT ॲड केला. थर्ड ऑर्डरसाठी काय केलं, सेकंड ऑर्डरला जसंच्या तसं लिहिलं, फक्त त्याच्यामध्ये काय केलं, फॉर थर्ड ऑर्डर प्रत्येकाच्या वरती स्क्वेअर लिहिला. ठीक आहे. A² A0² आणि 2KT. इथे A0च्या इथे लिहिलेलं नाही आहे, बट इट इज ऑल्सो A0² प्लस 2KT. मग तसंच nth ऑर्डर काय येणार की जी पण nth ऑर्डर आहे त्याच्यामधून एक नंबर मायनस केला, मग Aच्या पण वरती एक मायनस केला, A0च्या वरती पण एक ऑर्डर मायनस केली आणि KTच्या आधी पण n-1 केलं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या होत्या. नाव आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की मेथड्स कशा कॅल्क्युलेट करायच्या आहेत, मेथड्स टू कॅल्क्युलेट ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. नाव व्हेरी फर्स्ट थिंग, याचं जास्त प्रेशर घेण्याची गोष्ट नाही आहे, बिकॉज याच्यामध्ये ना आपल्याला मोस्टली टॉपिक माहिती आहेत. आपल्याला आता सगळ्यांचे ग्राफ माहिती आहेत की ग्राफ कसे दिसतात. त्यानंतर आपल्याला हाफ लाईफचा फॉर्म्युला माहिती आहे, त्याच्यामुळे ह्या मेथड जास्त डिफिकल्ट नाहीत. सगळ्यात पहिली मेथड आहे हाफ लाईफ पिरियड. तर हाफ लाईफ मेथडमध्ये काय, आपल्याला टी हाफचा फॉर्म्युला तर माहिती आहे, 2n-1 n-1 K A0n-1. बरोबर आहे. याच्यावरून आपण काय जनरलायझेशन काढले की टी हाफची जी व्हॅल्यू आहे, टी हाफची जी व्हॅल्यू आहे ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. कशाच्या, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या.
बरोबर आहे. सो याच्या बेसिसवरती आपण काय फॉर्म्युला वापरू शकतो, जर मला दोन टी हाफच्या व्हॅल्यू दिल्या असतील आणि त्यांच्याच दोन इनिशियल कन्सन्ट्रेशन दिलेले असतील, तर मी काय करणार, सिन्स इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल ना, सो जी पहिली टी हाफची व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू कुठे लिहिणार, मी खाली लिहिणार, इन्व्हर्स म्हणजे डिनॉमिनेटर साईडला लिहिणार. बरोबर आहे. आणि तेच जर टी हाफ 2ची व्हॅल्यू दिलेली आहे तर ती व्हॅल्यू काय करणार, जर टी हाफ मी खाली लिहिते, सी इथे कसं झालं आहे, टी हाफ 1 वरती लिहिलं आहे, टी हाफ 2 खाली लिहिलं आहे. आता टी हाफ 1ची व्हॅल्यू कुठे लिहिली, खाली लिहिली. बरोबर आहे. म्हणून इथे 1 आला. आणि तेच टी हाफ 2ची व्हॅल्यू जर इकडे खाली लिहिले तर ती व्हॅल्यू काय केली, वर लिहिली गेली. बरोबर. याच्यावरून आपला फायनल फॉर्म्युला बनला, टी हाफ 1 अपॉन टी हाफ 2 इज इक्वल टू इज इक्वल टू A02 अपॉन A01. बरोबर आहे. आणि मग या टर्म्सना अशा पद्धतीने रिअरेंज करायचं की ह्यांचे जे बेस आहेत ते सेम झाले पाहिजेत आणि मग याच्या बेसिसवरती यांचे ज्या पॉवर आहेत त्या पॉवरसोबत आपण काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. आता ही जी मेथड आहे याच्या बेसिसवरती हा पहिला प्रॉब्लेम आहे की एक रिॲक्शन कॅरीड आउट केली. क्वेश्चन काय आहे, रिॲक्शन कॅरीड आउट बिटवीन A अँड B फॉर डिफरंट इनिशियल कन्सन्ट्रेशन विथ करस्पॉन्डिंग हाफ लाईफ. द रेट लॉ एक्सप्रेशन इज रिप्रेझेंटेड ॲज. मग जर तुम्हाला वेगळे इनिशियल कन्सन्ट्रेशन्स दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या टी हाफ व्हॅल्यूज दिलेले आहेत तर प्रत्येकाची एची ऑर्डर काय असणार आहे आणि बीची ऑर्डर काय असणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. आता याच्यासाठी ना अजून एक दुसरं इक्वेशन पण आपण फाइंड करू शकतो की आपण एक गोष्ट काय काउंट केलेली, टी हाफची व्हॅल्यू जर टी हाफ इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू A0, हे कशाच्या टर्ममध्ये होतं, 0th ऑर्डरसाठी. टी हाफची व्हॅल्यू काय आहे, इंडिपेंडंट आहे कशावरती, A0 वरती. ती कशाची होती, फर्स्ट ऑर्डरची इक्वेशन होतं. आणि टी हाफची व्हॅल्यू ही कशी आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. कोणाच्या केसमध्ये, सेकंड ऑर्डरच्या केसमध्ये. बरोबर आहे. ह्या एका इक्वेशनच्या हेल्पने सुद्धा आपण काय करू शकतो, हे आन्सर सॉल्व्ह करू शकतो. मग एच्या केसमध्ये काय झालं आहे बघा, ही एच्या केसमध्ये जरी मी बघा कन्सन्ट्रेशन 500 आहे किंवा एक सेकंड, सी आपण काय बोललो की सेकंड ऑर्डरसाठी काय आहे की टी हाफची व्हॅल्यू इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू A0. म्हणजे जर A0ची व्हॅल्यू वाढते 10, 20 होते, वाढत चालली आहे आणि त्याच्याच जागी टाईम पण काय होत चाललं आहे, जर कमी व्हॅल्यू आहे तेव्हा जास्त टाईम लागतो आहे आणि जास्त व्हॅल्यू आहे तेव्हा कमी टाईम लागतो आहे. म्हणजे इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल, राईट. त्याच्यामुळे बाय ऑब्झर्वेशन ओनली, आपण फॉर्म्युला तर अप्लाय करणारच आहोत, बट बाय ऑब्झर्वेशन ओनली आपण हे फाइंड करू शकतो की टी हाफची व्हॅल्यू जर इन्व्हर्सली प्रपोर्शनल येते A0 सोबत तर ती काय आहे, सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. मग सिमिलरली आपण बीसाठी काय करू शकतो बघा, जर बीसाठी काय आहे की समजा ह्या फर्स्ट केसमध्येच बघा, ठीक आहे. फर्स्ट केसमध्ये काय आहे, आणि आता जर आपण बीवाला केस बघितलं तर त्याच्यामध्ये बघा काय झालं आहे, मी कन्सन्ट्रेशन चेंज करते आहे. मी काय करते आहे कन्सन्ट्रेशन चेंज केलं. अगोदर 10 होतं, मग 20 केलं, बट त्याचा टाईमवरती काही इफेक्ट झाला आहे का, नाही. टाईम रिमेन्स कॉन्स्टंट. याचा मिनिंग काय, इट इज इनडिपेंडंट ऑन टाईम. कन्सन्ट्रेशन जे आहे ते टाईमवर डिपेंडच नाही आहे. बरोबर आहे. याच्या बेसिसवरती इथे पण बघा की जरी मी टाईम चेंज केला तरीसुद्धा कन्सन्ट्रेशनवरती काहीच इफेक्ट नाही पडला. दॅट इज मिनिंग, ह्याचा मिनिंग काय आहे की टी हाफची व्हॅल्यू B0वरती इंडिपेंडंट आहे. आणि इंडिपेंडंट कोणत्या केसमध्ये असते, बीची पॉवर काय असणार आहे किंवा बीची ऑर्डर काय असणार आहे, 1. सो फक्त अंडर ऑब्झर्वेशन फॉर्म्युलेज अप्लाय नाही केले तरी या एका ऑब्झर्वेशनच्या अंडरसुद्धा आपण आन्सर फाइंड करू शकतो की ऑप्शन बी इज द करेक्ट वन. करेक्ट आहे. बट जर फॉर्म्युलेज अप्लाय करायचेच आहेत, हा जो फॉर्म्युला हाफ लाईफ मेथड गिवन आहे त्याच्या बेसिसवरती जर सॉल्व्ह करायचंच असेल तर काय फॉर्म्युला आहे की जर टी हाफची व्हॅल्यू फर्स्ट पकडली, सेकंड व्हॅल्यू, तर जी फर्स्टची व्हॅल्यू आहे त्याची काय करायची, त्याची व्हॅल्यू आपल्याला खालच्या बाजूला A0साठी करतो ना, त्यामुळे ही 500 व्हॅल्यू कुठे लिहायची, खाली. आणि जर आपण टी हाफची व्हॅल्यू सेकंड घेतली तर आपल्याला त्याची व्हॅल्यू कुठे लिहावी लागेल, अप्पर साईडला लिहावी लागेल. बरोबर आहे. मग टी हाफची व्हॅल्यू किती आहे, 60. मग टी हाफ 2ची व्हॅल्यू किती आहे, 60च आहे. बरोबर आहे. इज इक्वल टू 1ची व्हॅल्यू किती आहे, 500. म्हणजे 500 मी लिहिणार खाली आणि या 1ची व्हॅल्यू आहे 500, ती हाफ व्हॅल्यू लिहिणार मी वरती.
बरोबर आहे. आणि यांचे काय आहेत, यांचं वरती काय लिहिलेलं आहे, n-1 लिहिलेलं आहे. मग ह्या 60 ने 60 जाणार म्हणजे फक्त 1 शिल्लक राहणार. 1:1 इज 1. नाव हे 500 पण गेला तरी हा 1 काय राहणार आहे, n-1. मग अशी मी काय म्हणाले ते, अशी कंडिशन तयार करायची की हे जे बेस आहेत ते इक्वल आले पाहिजेत. या केसमध्ये ते इक्वल आलेले आहेत. आणि जर बेस इक्वल आले तर वरच्या गोष्टींना आपण काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. सो 1 = n-1. मग अशा पद्धतीने nची व्हॅल्यू किती येणार, n = 2. आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं आहे की A0च्या टर्ममध्ये किंवा एच्या कन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये ऑर्डर काय आहे, 2 आहे. ठीक आहे. नाव सेकंड बीच्या बाबत काय आहे, बीच्या सोबत जर मी सेम फॉर्म्युला अप्लाय केला तर T1 T12 T12. मग T12ची व्हॅल्यू खाली लिहिली, T12ची व्हॅल्यू वरती लिहिली. तर T12ची व्हॅल्यू किती आहे, 60 आहे. T12ची पण व्हॅल्यू किती आहे, 60 आहे. आणि जर मी फक्त कशासाठी म्हणून कम्फर्ट झोनसाठी म्हणून काय केलं की ह्या ज्या पहिल्या व्हॅल्यूज होत्या त्या घेतलेल्या आहेत की मला कॅल्क्युलेशन करायला काय होईल, इझी जाईल. बरोबर आहे. तुम्ही ह्या ज्या दुसऱ्या व्हॅल्यूज आहेत त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील किंवा अगदी सेकंड आणि थर्ड घेतल्या तरी आन्सर तेच येणार आहे. बट कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा असे पण आपल्याला आन्सर हवे आहेत. सो आपल्याला जे इझी आन्सर मिळवून देतील त्यांच्याचवरती आपण काय करू शकतो, डिपेंड राहू शकतो. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट मी काय केलं, पहिल्या 2 व्हॅल्यूज घेतल्या आणि त्या 2 व्हॅल्यूज पुट केल्यावरती माझ्या लक्षात येते हा 60 ने 60 कॅन्सल होतो आहे. सो 1:1 येणार. बरोबर आहे. हे 2010 आहे, n:1 आहे. आत्ता काय लिहिलं होतं बघा मी की ह्याचा जो बेस आहे तो काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. बट इथे काय बघा, ह्याची बेस 1 आहे तर पण याचा बेस 10 × 10 10 × 20. सो याचा बेस 2 आहे. बेस इज नॉट सेम. बरोबर आहे ना. सो मी काय केलं, बेस सेम करण्यासाठी 1:1 = 1. बट 2:0 जर मी केलं तरी त्याचा आन्सर काय मिळणार आहे, मला 1च मिळणार आहे. बरोबर ना. सो मी फक्त बेस सेम करण्यासाठी म्हणून 2:0 जर लिहिलं तर आता बेस सेम झाले. सो वरच्या गोष्टींना आपण ज्या पण पॉवर आहेत त्यांना कम्पेअर करू शकतो. सो जर कम्पेअर केलं तर 0 = n-1 येणार. आणि n-1मुळे nची व्हॅल्यू किती येते, 1 येते. 1 म्हणजे इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो जे मी अंडर ऑब्झर्वेशन बोलली त्याच्यातून पण सेम रिझल्ट मिळतो आणि बाय कॅल्क्युलेशन पण सेम रिझल्ट मिळतो. सी अनदर एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे की जसजसं टाईम कमी होतो आहे तसं कन्सन्ट्रेशन वाढत चाललं आहे. म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल. सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल काय असते, सेकंड ऑर्डर रिॲक्शन. देन सेकंड बीसाठी काय, जसं टाईम कमी होतो आहे वाढतो आहे तरीसुद्धा कन्सन्ट्रेशनवरती काही चेंज नाही, म्हणजे इंडिपेंडंट आहे. मग त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय आहे, इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. बरोबर आहे. सो आपण बाय ऑब्झर्विंगसुद्धा याला सॉल्व्ह करू शकतो. फॉर्म्युला अप्लाय केला नाही तरीसुद्धा काही ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. तर जसं पुढचं एक्झाम्पल, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता बघा याच्यामध्ये काय झालं आहे, जसजसा टाईम वाढतो आहे तसतसं A0च्या बाबत काय, A0ची व्हॅल्यू काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. बघा 5 × 10⁻² होता, आपण 4 काय झालं, 10⁻³ झालं. मग 3 × 10⁻³ झालं. म्हणजे काय केलं, जसजसा टाईम वाढतो आहे तसतसं कन्सन्ट्रेशन कमी होते, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल. सो बाय डिफॉल्ट इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. आता जे इक्वेशन्स दिलेले होते की जर टाईम वाढला कन्सन्ट्रेशन वाढलं तर इट इज 0th ऑर्डर रिॲक्शन. जर इंडिपेंडंट असेल तर इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. जर टाईम वाढला कन्सन्ट्रेशन कमी झालं तर इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. बट थर्ड, फोर्थ, फिफ्थ ह्या ज्या ऑर्डर आहेत त्याच्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावाच लागणार आहे. सो आता ऑप्शनमधून बघा, आपल्याला हे तर कळलं की टाईम वाढतो आहे तसं कन्सन्ट्रेशन कमी होते, त्याच्यामुळे 1 तर बिलकुल नाही आहे, 0 बिलकुल नाही आहे. बट कन्फ्युजन 2 आणि 3मध्ये अजूनही आहे. आणि त्यामुळे म्हणून मगाशी जसं मी म्हणलं की असं काही नाही आहे की आपल्याला फॉर्म्युला यूजच नाही करायचे, फॉर्म्युला यूज करावं लागणार. बट ऑप्शन कट करण्यासाठी किंवा आता इथे 3चं ऑप्शनच नसता तर आपल्याला हे फॉर्म्युला वगैरे अप्लाय करायची काहीच गरज पडली नसती. बाकी आपण फॉर्म्युला जसं मगाशी आपण अप्लाय केला तसं T12ची 1 व्हॅल्यू, T12ची 2 व्हॅल्यू, त्याच्या समोर काय लिहिल्या, 2 आणि 1च्या व्हॅल्यूज लिहिल्या. त्यानंतर जेव्हा त्याला कम्प्लिटली सॉल्व्ह केलं तेव्हा त्याच्यातून आन्सर काय आलं, बेस बघा बेस सेम आहेत आणि त्याच्यामुळे 1 = n-1 आला आणि त्याच्यामुळे nची व्हॅल्यू किती आली, 2 आली. आपण बाय ऑब्झर्वेशनसुद्धा सेम आन्सर काढलं आहे आणि फॉर्म्युलासुद्धा अप्लाय करून आपल्याला सेमच आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये ट्रिकी पार्ट काय, एवढा मोठा प्रॉब्लेम दिलेला आहे बट इट इज ॲज इझी ॲज इट कुड बी.
द कायनेटिक्स ऑफ सम रिॲक्शन इन अ लिक्विड ब्रोमीन मीडियम वॉज इंडिपेंडेंटली मेजर, की वेगवेगळे इनिशियल कन्सन्ट्रेशन्स घेतले आणि त्यांच्या ज्या व्हॅल्यूज होत्या, केची व्हॅल्यू होती ती इंडिपेंडेंटली मेजर केली गेली. बरोबर आहे. आता याच्यासाठी जो लागणारा, याच्यासाठीचे जे कन्सन्ट्रेशन्स होते ते डिफरंट आहेत बघा. पहिल्यांदा जेव्हा मी केमिकल रिॲक्शन केली तेव्हा मी कन्सन्ट्रेशन घेतलं रिॲक्टंटचं 0.11, त्यानंतर घेतलं 0.07, त्यानंतर घेतलं 0.05. म्हणजे मी कन्सन्ट्रेशन चेंज करते. बट द नेक्स्ट सेंटेन्स इज द हाफ लाईफ ऑफ अ रिॲक्शन इज 4.5 hours फॉर ऑल द 3 कन्सन्ट्रेशन. म्हणजे सगळ्या रिॲक्शनसाठी कन्सन्ट्रेशन रिमेन सेम, म्हणजे टाईम रिमेन सेम. याचाच अर्थ काय आपण शिकलो, की जरी कन्सन्ट्रेशन चेंज करतो आहे तरी टाईम सेम राहतो आहे, म्हणजे इट इज इंडिपेंडेंट. मग आत्ताच आपण शिकलो की जर टाईम हाफ लाईफवरती किंवा कन्सन्ट्रेशनवरती काहीच इफेक्ट नव्हतं, म्हणजे इट इज इंडिपेंडेंट. आणि इंडिपेंडेंट म्हणजे काय, इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बरोबर आहे. सेम प्रॉब्लेमला आपण फॉर्म्युलामध्ये अप्लाय करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. T12ची व्हॅल्यू T12ची व्हॅल्यू टाकली. आता सगळ्याच केमिकल रिॲक्शनसाठी T12ची व्हॅल्यू काय, 4.5 hours. बरोबर आहे. आणि A01ची व्हॅल्यू A02च्या व्हॅल्यूज आपण काय केल्या, पुट केल्या, 0.7, 0.5. त्यानंतर त्यांचा बेस सेम करायचं ट्राय केलं. आता याची व्हॅल्यू 1 होती आहे, सो हे काय येणार, 1:1 येणार. बरोबर आहे. पण ही जी त्याच्या बाजूचा जो नंबर आहे तो मात्र काय नाही आहे, सेम नाही आहे. बेस इज नॉट सेम. मग बेस सेम करण्यासाठी मगाशी आपण काय केलेलं, की जो पण या बाजूचा नंबर होता तो मी इकडे खाली मल्टिप्लाय केला आणि त्याला वरती काय केलं, 0 लिहिलं. का, तर ही व्हॅल्यू काय होती, 1 होती. मग x⁻0 असं पण काय येणार आहे, 1च येणार आहे. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने मी आत्तासुद्धा काय केलं, 7.5⁻0 केलं. 7 डिवायडेड बाय 5⁻0चं आन्सर काय, तर 1च येतं. बरोबर आहे. आणि मग अशा पद्धतीने 0 = n-1 केलं आणि nची व्हॅल्यू किती आली, 1 आली. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पण आपण बाय ऑब्झर्विंगसुद्धा सॉल्व्ह करू शकतो आणि बाय फॉर्म्युलासुद्धा सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट पॉईंट इज, आपल्याला ग्राफ सगळे माहिती आहेत. काही ग्राफ आहेत जे राहिले होते फर्स्ट ऑर्डरमधले आपण 2-3 ग्राफ बघितलेले, बट काही ग्राफ राहिले होते जे आत्ता आपले कव्हर होणारच आहेत. तर ग्राफिकल मेथडच्या बेसिसवरती पण, की फक्त ग्राफ बघून आपण काय करू शकतो, की फाइंड करू शकतो की कोणता ग्राफ जो आहे तो कोणत्या ऑर्डरसाठीचा आहे. ठीक आहे. नव आता आपल्यालाच आठवायला हवं की 0th ऑर्डरसाठी काय होतं, फक्त y ॲक्सिसवरती कन्सन्ट्रेशन ऑफ A होता वर्सेस टाईम होता आणि तो जो ग्राफ होता तो स्ट्रेट लाईनमध्ये होता. बरोबर आहे. सो जर स्ट्रेट लाईनमधला ग्राफ आहे, ठीक आहे, तर स्ट्रेट लाईन, आता पहिलं इक्वेशन जर बघितलं तर 0th ऑर्डरप्रमाणे मला कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट तर दिसते फक्त, बट ग्राफ माझा स्ट्रेट लाईनमध्ये का नाही, तो कसं आहे, एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग. आणि एक्सपोनेन्शियल डिक्रीजिंग ग्राफ कशाचा होता, फर्स्ट ऑर्डरचा होता. बरोबर आहे. त्यानंतर जे काही ग्राफ राहिले होते त्याच्यामध्ये अगेन सेम गोष्टी, जर तुम्हाला एक्स ॲक्सिसवरती कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट दिसते आणि वाय ॲक्सिसवरती त्याचाच रेट ऑफ डिसॲपियरन्स दिसतो, आणि तेव्हा जर डिक्रीजिंग ग्राफ असेल तर तो पण कोणासाठीचा आहे, तर तो कोणासाठीचा आहे, इट इज फॉर सो -d/dt ग्राफ पण कसा आहे, अबव साईडला. याच्यामध्ये काय, जी स्लोपची व्हॅल्यू आहे ती नेगेटिव्ह दिलेली आहे. हा ग्राफ आपला कवर नव्हता झाला, बट ही व्हॅल्यू कशी पॉझिटिव्ह आहे फ्रॉम ओरिजिन आहे, त्यामुळे हा ग्राफ कसा आहे, इनकरेक्ट आहे. त्यानंतर अगेन -d/dt जर टाईम वर्सेस ग्राफ बघितला तर तो पण एक्सपोनेन्शियल डिक्रीजिंग आहे. आणि log A वर्सेस टाईमचा पण ग्राफ जर बघितला तर तो पण कसा आहे, एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग आहे. त्यामुळे याच्यामधला कोणता ग्राफ जो आहे तो फर्स्ट ऑर्डरसाठी इनकरेक्ट आहे, तर बी ऑप्शन काय आहे, इनकरेक्ट आहे. हा ग्राफ ॲक्च्युली जर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर या व्हॅल्यूज दिल्या तर तो ग्राफ कसा पाहिजे, पॉझिटिव्ह ग्राफ पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण फक्त आपल्याला जे ग्राफ आपण याच्या अगोदर स्टडी केलेले आहेत त्या ग्राफच्या बेसिसवरती आपण हा प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो, ग्राफिकल मेथडच्या बेसिसवरती. ठीक आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज, फॉर द रिॲक्शन PQ, R and S, experimental data for major initial rate is given below. आणि मग
काय बोलतात त्याला रेट्स दिलेले आहेत, त्यानंतर इनिशियल कन्सन्ट्रेशन्स दिलेले आहेत. द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू पी क्यू अँड आर इज. सो यांच्यामध्ये काय दिलेलं आहे की त्यांनी रेट दिलेले आहेत आणि त्याच्या बेसिसवरती काय करायचे आहेत, इनिशियल कन्सन्ट्रेशन दिलेले आहेत, याच्या बेसिसवरती ऑर्डर काढायची. मग जेव्हा रेट आणि इनिशियल कन्सन्ट्रेशन दिलेले असतात, याच्यामध्ये आता मला टी हाफची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, ग्राफ दिलेला नाही, मला इथे केची व्हॅल्यू दिलेली आहे, तर मी काय करणार, ह्या सगळ्या रिॲक्शन तर एकच आहे बरोबर, त्यामुळे R1 R2 R3 R4 अशा प्रत्येकाचे रेट लिहिले आणि आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशननुसार माहिती आहे की जे रिॲक्टंट आहेत ते काय करणार मी ते मी लिहिणार आणि त्यांच्यावरती त्यांच्या ऑर्डर लिहिणार बरोबर आहे. सो अशा पद्धतीने मी काय केलं, प्रत्येकाचे इंटिग्रेटेड रेट लॉज लिहून घेतले. त्यानंतर जसजसे मी ऑर्डर लिहून घेतले, आता मला जर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची तर ज्या पण एक्सच्या टर्म्स आहेत, ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल आता मला ही एक्सची टर्म, तर मी पहिलं आणि दुसरं इक्वेशन घेतलं आणि त्याच्या ज्या आरच्या व्हॅल्यूज आहेत त्याला आणि एक्सच्या टर्म्सना बाजूला केलं बरोबर आहे. त्याची आरची व्हॅल्यू किती होती, 8.0 × 10⁻⁵ डिवायडेड बाय 3.2 × 10⁻⁴ आणि मग त्याच्या एक्सच्या व्हॅल्यूजना बाजूला केलं. आता सिन्स आपल्याला 10⁵ आणि 10⁴ असं वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, सो अगोदर तर त्यांना पहिले तर सेम करून घ्यायचं. जर सेम करून घेतलं, इथे 10⁻⁵ आणायचं असेल तर मला काय करावं, 3.2च्या ऐवजी 32 करावं लागेल. ऑल्सो हे कॅल्क्युलेशन पण माझ्यासाठी काय आहे, इझी आहे बरोबर आहे. 8 आणि 32ला डिवाईड करणं पण काय आहे माझ्यासाठी नाहीतरी इझी पण आहे. सो म्हणून मी काय केलं, हे 10⁻⁴ला -5 कन्वर्ट केलं. ठीक आहे. नाव जर मी याला सॉल्व्ह करत गेले तर मला काय मिळतं, बेस बघा इथे सेम मिळतो, मग याच्यावर मला एक्सची व्हॅल्यू काय मिळते, 2 मिळते. सिमिलर इक्वेशन मी वायसाठी पण फॉलो केलं आणि वायसाठी ज्या व्हॅल्यूज मला इझी पडतात त्या मी बाजूला काढल्या आणि त्याच्या बेसिसवरची वायची व्हॅल्यू काय काढली, 1 काढली. ठीक आहे. नेक्स्ट पेजवरती दिले की झेडची व्हॅल्यू जर काढायची असेल तर झेडची व्हॅल्यू सेम इक्वेशनने मिळत नाही आहे, जसं आपण याच्या अगोदर फॉर्म्युलेज वापरलेले, या पद्धतीने आपल्याला आन्सर जर मिळत नसेल तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी की जी सगळंच्या सगळं इक्वेशन आहे ते लिहिले, 3 आणि 4चे जे रेट आहेत ते सगळेच्या सगळे रेट लिहिलेत आणि प्रत्येकाच्या व्हॅल्यूज काय केल्यात, पुट केल्या त्याच्यामध्ये. आता आपल्याकडे एक्स आणि वायची पण व्हॅल्यू आहे, केच्या के व्हॅल्यू एकमेकांना कॅन्सल आउट करतात. सो सगळे नंबर्स आपल्या हातात असल्यामुळे आपण काय करू शकतो, झेडची व्हॅल्यू फाइंड करू शकतो, विच इज Z = 1 आलेली. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट इज आपण ग्राफिकल मेथड शिकलो, त्यानंतर आपण ग्राफिकल मेथड शिकलो, त्यानंतर आपण हाफ लाईफ पिरियड शिकलो. आता याच्याच नेक्स्ट मेथड आहे वॅन्ट ऑफ मेथड. वॅन्ट ऑफ मेथडमध्ये काय असतं की जर मला कन्सन्ट्रेशन गिव्हन असतील, मला जर कन्सन्ट्रेशन दिलेले असतील 2 आणि रेट दिलेले असतील, ठीक आहे, जे मागच्या केसमध्ये होतं बरोबर आहे, जे काय होतं मागच्या केसमध्ये होतं, तर त्याचा फॉर्म्युला काय, ऑर्डर कशी काढायची, एनची ऑर्डर कशी काढायची की लॉग घ्यायचे, काय घ्यायचे, लॉग घ्यायचे, कोणाचे, R1 - R2चा, काय घ्यायचा, R1 - R2. ॲक्च्युली टेक्निकली काय झालं आहे, R1 - R2ला मी डिवाईड केले बघा, इथे R1/R2 लिहिलं, C1/C2 लिहिलं. जर मी याच्यावरती लॉग लिहिला तर ही डिवाईडची व्हॅल्यू काय करते, मायनसला जाते, म्हणून इथे मायनस साईन आलं. ठीक आहे. सो R1 - log R2 लिहिलं आणि त्याला डिवाईड काय केलं, log C1 - C2. ठीक आहे. आणि डिरेक्टली हा क्वेश्चन बस फॉर्म्युल्याच्याच बेसिसवरती हा क्वेश्चन विचारलेला आहे की जर कन्सन्ट्रेशन्स दिलेले असतील आणि रेट दिलेले असतील तर तुम्ही एनची व्हॅल्यू कशी काढाल, ऑर्डरची व्हॅल्यू कशी काढाल, आणि त्याचा डिरेक्टली फॉर्म्युला इज गिवन. हा क्वेश्चन CSIRमध्ये विचारला गेलेला होता. सो डिरेक्टली फॉर्म्युलेतसुद्धा काय केले जातात, विचारले जाऊ शकतात. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ गॅस इज 10 millimolar per second when 10% is reacted and it is 5 millimolar per second. When it is reacted 40%, the order of reaction is. सो याच्यामध्ये काय दिलं आहे की अगोदर मी जेव्हा मी गॅसला डिकम्पोजिशन करते तेव्हा त्याचं हे काय होतं, त्याचा रेट किती होता, 10 millimolar per second होता. त्यानंतर जेव्हा 10% रिॲक्ट झाला तेव्हा त्याची क्वांटिटी किती राहिली, तेव्हा त्याचं कन्सन्ट्रेशन किती राहिलं, 5 millimolar per second बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा तो 40% रिॲक्ट झाला तेव्हा त्याचं रेट काय झालं, 5 molar per second. ठीक आहे. सो बघा याच्यामध्ये काय झालं, त्यांनी 2 रेट दिलेले आहेत. अगोदर सुरुवातीला किती रेट होता, 10 होता, त्याच्यानंतर 5 झालं
आणि हे कधी घडलं, पहिले 10 मिलीमोलार कधी होता रेट, जेव्हा 10% रिॲक्ट झाला, आणि मग जेव्हा 5 मिलीमोलार झाला तेव्हा तो किती झाला, 40% झाला. म्हणजे याच्या बेसिसवरती आपल्याला कन्सन्ट्रेशन गिवन आहेत आणि रेट गिवन आहेत. मग याच्यामध्ये काय केलं आपण, सॉल्व्ह केलं तर पहिले तर आपण सुरुवातीला कन्सिडर केली रिॲक्शन 100% आपला रिॲक्टंट होता, त्याच्यातून अगोदर 10% जर रिॲक्ट झालं, जर 10% रिॲक्ट झाला तर काय झालं, 90% शिल्लक राहिलं. सो 90%चा मिनिंग काय, 90 आणि पर्सेंट म्हणजे काय, डिवायडेड बाय 100, आणि म्हणून त्याचा आन्सर काय मिळालं, 0.9. ठीक आहे. सो 0.9 कन्सन्ट्रेशन आपल्याला मिळालं. ठीक आहे. 0.9 कन्सन्ट्रेशन मिळालं म्हणजे C1ची व्हॅल्यू मिळाली ॲट रेट 10 मिलीमोलार पर सेकंड. ठीक आहे. सो आपल्याला आता C1ची व्हॅल्यू मिळाली आणि R1ची व्हॅल्यू मिळाली. सिमिलरली जर आपण 40%साठी पण बघितलं तर तेव्हा पण आपण काय करणार, 100% होतं, 100%मधून 40% रिॲक्ट झालं म्हणजे 60% राहिलं. 60% म्हणजे काय, 0.6 त्याचं कन्सन्ट्रेशन काय आहे, बाकी आहे, रिॲक्टंटचं कन्सन्ट्रेशन बाकी आहे. सो आत्ता माझ्याकडे C1ची व्हॅल्यू आहे, कन्सन्ट्रेशन 1ची व्हॅल्यू आहे, कन्सन्ट्रेशन 2ची व्हॅल्यू आहे, R1ची व्हॅल्यू आहे, R2ची व्हॅल्यू आहे. सो याच्या बेसिसवरती मी ऑर्डर फाइंड करू शकते. आणि मग जस्ट काय केले, फॉर्म्युल्यामध्ये काय केले, व्हॅल्यूज पुट केल्या आणि जर त्यांचा लॉग काढला तर मला आन्सर काय मिळते, n=1.71 विच इज ऑप्शन 3. आणि ऑर्डर ही काय करू शकते, पॉईंट्समध्ये पण येऊ शकते, असं काय नेसेसरी नाही आहे की ती 1 2 3 4 या नंबर्समध्येच मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज नाव. आता नेक्स्ट क्वेश्चन जो विचारलेला तो गेटमध्ये विचारलेला आहे. फॉर द फर्स्ट ऑर्डर होमोजिनियस गॅसियस रिएक्शन A gives 2B plus C. The initial pressure was PI while total pressure after a time T was PT. राईट. रेट कॉन्स्टंट एक्सप्रेशन. रेट कॉन्स्टंट म्हणजे काय, आपल्याला केचं काय करायचं आहे, इक्वेशन लिहायचं, एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ PT, PI अँड T इज. मग केचं आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन लिहायचं. नाव जर आपल्याला इथे लिहिलेलं आहे की ही काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठीच आपल्याला माहिती आहे की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा इंटिग्रेटेड रेट लॉ काय आहे, log A0 = log A + KT. आता मी तसं आपण जे शिकलेलो आहे त्याच्या बेसिसवरती काय शिकलो, ln A0 = ln A + KT. पण मग इथे ln का नाही वापरला, तर जर ऑप्शन बघितले तर त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की ln टर्म वापरलेली नाही, लॉग टर्म वापरलेली, म्हणून मी कशाच्या टर्ममध्ये लिहिलं आहे, लॉगच्या टर्ममध्ये लिहिलं. इक्वेशन रिमेन्स द सेम, फक्त काय होतं, ln जर काढून टाकलं तर KTच्या डिवाईडला काय होतं, 2.303 येते. बरोबर आहे. आता आपला A0 म्हणजे काय असतो, इनिशियल कन्सन्ट्रेशन. त्यानंतर A म्हणजे काय असतं, कन्सन्ट्रेशन आफ्टर टाईम T. बरोबर आहे की नाही. सो आपल्याला त्यांनी तेच सांगितलेलं आहे की इनिशियल कन्सन्ट्रेशन जर PI आहे आणि फायनल कन्सन्ट्रेशन जर PT आहे तर इक्वेशन कसं दिसणार आहे. बरोबर. ते पण मला केच्या फॉर्ममध्ये हवं आहे. ठीक आहे. मग मी काय केलं, पहिले तर केच्या फॉर्ममध्ये हवं आहे म्हणून मी ह्या इक्वेशनला रिअरेंज करून केच्या फॉर्ममध्ये आणलं. केच्या फॉर्ममध्ये कसं आणणार की केला एकटं ठेवून बाकी सगळ्या व्हॅल्यूज इकडे पाठवायच्या. log A0 इथे प्लस साईन आहे, इकडे जाऊन मायनस होणार बघा, log A0 - A झाला. बरोबर आहे. केला T मल्टिप्लाय म्हणून इकडे जाऊन डिवाईड झाला, 2.303 डिवाईड आहे त्यामुळे इकडे जाऊन तो काय झाला, मल्टिप्लाय झाला. बरोबर आहे. सो रिअरेंज केलं. आता याच्यामध्ये नेक्स्ट काय आहे, याला पुन्हा log A0 मायनस log A जो आहे त्याला आपण लॉगची प्रॉपर्टी वापरून A0/Aच्या फॉर्ममध्ये लिहिलं. आता A0/Aला कसं काय आपण Pच्या फॉर्ममध्ये आणलं आहे, तर हे पुढे इथे बघण्यासारखी केस आहे की जेव्हा टाईम 0 होता तेव्हा कम्प्लिटली A0 म्हणजे इनिशियल कन्सन्ट्रेशन होता. आता क्वेश्चनमध्ये काय दिले, इनिशियल कन्सन्ट्रेशनला काय बोललेत, PI बोललेले. बरोबर आहे. आणि जसजसं टाईम निघून जातो, पुढे जातो, तसतसं AI मधूनच म्हणजे PI मधूनच काय झालं, काही प्रोडक्ट तयार झाला म्हणून P मायनस झाला. आपण लिहायचो ना A0 - X, त्याच फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. फक्त A0ची व्हॅल्यू इथे काय घेतली त्यांनी, PI घेतली आणि Xची व्हॅल्यू काय घेतली, P घेतली म्हणून आपण P लिहिलं. आता याच्यामध्ये बनलं काय, 2B बनले म्हणजे एका A पासून 2B बनतात म्हणून 2P लिहिले आणि 1 C बनतो आहे म्हणून मी नॉर्मल काय केला, P लिहिलं. बरोबर आहे. आता याच्या पुढे काय लिहिलेलं आहे की सो आता टोटल प्रेशर काय, या मोमेंटला टोटल प्रेशर काय आहे की हा पण प्रेझेंट आहे, केमिकल बीकरमध्ये सध्या हे पण प्रेझेंट आहे, हे पण प्रेझेंट आहे आणि हे पण प्रेझेंट आहे. सो त्या सगळ्या व्हॅल्यूज मी काय केल्या, टोटल प्रेशरमध्ये लिहिल्या. टोटल प्रेशर काय आहे, PI - P. बरोबर आहे. त्यानंतर 2P पण आहे त्याच्यामध्ये आणि P पण आहे त्याच्यामध्ये. सो जर P आणि P कॅन्सल झालं तर टोटल प्रेशर किती आलं, इनिशियल प्रेशर प्लस 2P.
बरोबर आहे. आणि याच्यात जर बघा मला इथे काय करायची, एची व्हॅल्यू हवी, ए म्हणजे पीची व्हॅल्यू हवी आहे ना, मग पीची व्हॅल्यू कशी मिळणार, तर ह्या सगळ्यामध्ये जर रिअरेंज केलं तर पी टी मायनस पी आय आणि हा 2 काय केला इकडे डिवाईडला पाठवला. हा माझा काय आहे, प्रेशर ऑफ अ प्रोडक्ट. जो पी आपण काय लिहायचो, ए नॉट मायनस एक्स लिहित होतो ना, एक्स म्हणजे काय इथे पी, पी म्हणजे काय प्रोडक्ट. सो प्रेशर ऑफ अ प्रोडक्ट. बरोबर आहे. नाव आता मी काय केलं याच्यामध्ये की ए नॉट अपॉन ए नॉट मायनस ए. बरोबर आहे. हे केलं ए नॉट म्हणजे ए म्हणजे काय होतं आपला, जसं इथे आपण लिहायचं ना आपण आफ्टर टाईम टी ए नॉट मायनस ए बनला. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने मी काय केलं इथे, इथे काय बनतो आहे आपला प्रोडक्ट बनतो आहे, आपण एक्स लिहितो ना इथे, सो तोच काय केला आहे मी पी लिहिलेला आहे. बरोबर आहे. नाव मी फक्त काय केलं, पीची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, तर इथे पी तर आला, मग ही जी पीची मी व्हॅल्यू फाइंड केलेली आहे ती व्हॅल्यू काय केली इथे सबस्टिट्यूट केली. आणि मग जेव्हा मी याला सॉल्व्ह केले, ह्या 2ने काय केलं, याला मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे. आणि मग जेव्हा हे सगळं इक्वेशन, हे जे मायनस साईन आहे ती आतमध्ये, ही जी मायनस साईन आहे ती आतमध्ये जेव्हा मल्टिप्लाय झाली तेव्हा काय झालं, हे जे लॉगपर्यंतचं इक्वेशन आहे ते जसंच्या तसं लिहिलं, वरती पी आय जसंच्या तसं लिहिला, खाली 2 PI मायनस पी टी प्लस पी आय झालं. बट हा ऑप्शन एक्झाममध्ये गिवन नाही, जे पण ऑप्शन दिलेले त्याच्यात. मग मी त्याला काय केलं, थोडंसं रिअरेंज केलं आणि त्याच्यावर मला कळलं की जर मी काय केलं, पी आयने जर मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, तर मला काय मिळते, सेम आन्सर मिळते. आणि याच्यामुळे मी काय केलं की याच्यामुळे मी काय केलं की हा ऑप्शन नाही आहे म्हणून एक पी आयने वर आणि खाली काय केलं, मल्टिप्लाय केलं. म्हणजे जर पी आयने जर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांना पण मल्टिप्लाय केलं तरी काय प्रॉब्लेम होणार नाही. बट वरती 2 PI होतं, वरती काहीच नाही आहे, 1च आहे. मग 1 × 1 किती, 1 + 1 किती येणार, 2 येणार. बरोबर आहे. मी प्लस केले, ॲड केलेत, मल्टिप्लाय नाही केलेत, ॲड केलेलं आहे. पी आय काय केलं, वरती पण एक पी आय ॲड केला, खाली पण एक पी आय ॲड केला. मग वरती ऑलरेडी एक पी आय आला होता माझा, त्याच्यात मी अजून एक पी आय ॲड केला, त्यामुळे माझे किती पी आय बनले, 2 PI. खाली माझं ऑलरेडी आन्सर आलेलं 2 PI, मग त्याच्यात मी अजून एक पी आय ॲड केला आणि त्याच्यामुळे आन्सर काय बनलं, 3 PI. आणि दॅट इज ऑप्शन ए. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने गेटमध्ये थोडे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन विचारले जातात, बट थोड्याशा प्रॅक्टिसने प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की the first order A is equal to 2B plus C. The initial pressure is P0 and pressure is PT. Then प्रोडक्टसाठीचा आपला फॉर्म्युला काय होता, तर प्रोडक्टसाठीचा फॉर्म्युला काय होता, 1/T. हा काय आहे, आपण सॉल्व्ह केलेलं फॉर्म्युला आहे. 1/T ln P0 अपॉन P0 म्हणजे काय, इनिशियल कन्सन्ट्रेशन, अँड PT काय आहे, प्रेशर आफ्टर सम टाईम. ठीक आहे. आणि त्याच्या ज्या स्टेचिओमेट्रीज आहेत त्या काय केलेल्या आहेत, पुढे मल्टिप्लाय केलेल्या आहेत त्या. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट the substance A is consumed by reaction of unknown order. Initial concentration is 1 millimolar and concentration after some time. What is the order of reaction? So order of reaction काय केलेले आहेत, आफ्टर सम टाईम काही रिॲक्शन दिलेलं. आता अगेन टाईम दिलेला आहे, टाईम जसजसा वाढत जातो आहे तसतसं कन्सन्ट्रेशन काय होत जातं आहे, कमी होत जाते. म्हणून जसं टाईम वाढते कन्सन्ट्रेशन कमी होतं आहे, त्यामुळे इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. याच्यामध्ये जास्त अगेन इक्वेशन जोडायची गरज नव्हती, इट इज सिम्पल मॅथ्स. देन सेकंड क्वेश्चन इज half of hydrolysis of ester varies with initial concentration of reactant E0 is as follow. सो टाईम दिलेला आहे, टाईम काय करतो आहे, इन्क्रीज होतो आहे, आणि सोबत जी E0ची व्हॅल्यू आहे म्हणजे इनिशियल कन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे ती काय होत चालली आहे, कमी होत चाललेली आहे. मग जसजसा टाईम वाढतो आहे तसं प्रोडक्ट काय करतं, इनिशियल कन्सन्ट्रेशन काय करते, कमी होत चाललं आहे. त्यामुळे हे कशाचं इक्वेशन आहे, सेकंड ऑर्डरचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट the concentration of reactant R varies with the time for 2 different reactions given below. The order of reaction with respect to 1 and 2. बघा काय सांगितलेलं की सगळ्यात पहिली गोष्ट तर रिॲक्टंटचा जर ग्राफ असेल विथ वर्सेस टाईम तर एकमेव फक्त असा ग्राफ होता जो काय करतो आहे, पॉझिटिव्ह ग्राफ दाखवतो. बरोबर आहे की नाही. आणि तो कोणता होता, सेकंड ऑर्डरसाठीचा होता. बरोबर आहे. सिमिलरली आपण ही गोष्ट नोटीस केलेली की फर्स्ट ऑर्डर आणि 0th ऑर्डरमध्ये रिॲक्टंटचा ग्राफ लोअर साईडला जातो, पण
झिरोथ ऑर्डरसाठी फक्त रिॲक्टंट लिहिलेला होता. फर्स्ट ऑर्डरसाठी लॉग आर लिहिलेला असतं, म्हणजे रिॲक्टंट लॉग रिॲक्टंट लिहिलेला असतो, किंवा 1/a लिहिलेलं असतं, किंवा LNA लिहिलेलं असतं. बट जर प्युअर आर दिसतोय म्हणजे हा काय झिरोथ ऑर्डरचा ग्राफ आहे, आणि त्यामुळे ह्याचा ऑप्शन काय करेक्ट, ऑप्शन सी 0 and 2. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज द ग्राफ बिलो प्लॉट प्रोग्रेस ऑफ डायमरायझेशन रिॲक्शन involving species A is depicted straight line with the slope K. What is the value of intercept C of the graph? सगळ्यात पहिले, बाकी काही स्ट्रेस नाही, A0 म्हणजे A इन्व्हर्स म्हणजे काय 1/a. मग आता जर आपल्याला आठवलं की 1/aचा जर ग्राफ बघितला, 1/a म्हणजे काय, तो रिॲक्टंटच आहे. मग रिॲक्टंटचा पॉझिटिव्ह ग्राफ हा फक्त सेकंड ऑर्डरमध्येच आहे, आणि सेकंड ऑर्डरमध्ये जो इंटरसेप्टिंग पॉईंट होता तो काय होता 1/a0. मग जर 1/a0ला वरती नेलं तर तो काय करणार, 1/a0 इन्व्हर्स बनणार, आणि जो ऑप्शन काय, ऑप्शन सी. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, इन अ कायनेटिक स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन स्लोप आर ड्रॉन ॲट डिफरंट times in the plot of different concentration of reactant versus time. The magnitude of slope with increase in time is. बघा, आपण एक गोष्ट नोटीस केली होती की जेव्हा आपण टीच्या व्हॅल्यूज लिहित होतो, बरोबर आहे, टीची व्हॅल्यू सगळ्यात अगोदर लिहिलेली तेव्हा ती काय होती, A0 अपॉन 2K, ही झिरोथ ऑर्डरसाठी. त्यानंतर टीची व्हॅल्यू काय लिहिलेली 0.693/K. त्यानंतर थर्डमध्ये काय लिहिलेली, टी हाफची व्हॅल्यू इज 1/A0K. म्हणजे याच्यातून आपण ऑब्झर्व काय करतोय, जसजसा टाईम पुढे जातोय तसतशी केची व्हॅल्यू ऑलवेज डिक्रीजच करते. हे मी जेव्हा टी हाफची व्हॅल्यू सांगितलेली तेव्हा पण मी बोललेली की ऑब्झर्व करा की के इज ऑलवेज ऑन डाऊन साईड, बरोबर आहे की नाही, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो सेम इक्वेशन इथे विचारले की काय सांगितले, विथ टाईम द मॅग्नेट्यूड ऑफ स्लोप विथ इन्क्रीज इन टाईम. सो टाईम वाढला की केची व्हॅल्यू काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. सो अगेन बाय ऑब्झर्वेशन ओनली आपण फाइंड करू शकतो की विथ इन्क्रीज इन टाईम स्लोपची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. बघा, फर्स्ट ऑर्डरसाठी पण केची व्हॅल्यू काय आहे, डाऊन साईडला. सेकंड ऑर्डरसाठी पण केची व्हॅल्यू डाऊन साईडला. nth ऑर्डरसाठी पण केची व्हॅल्यू कुठे, डाऊन साईडला. सो काय लिहिलं आहे, ऑल द केसेस टी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/K. आणि त्यामुळे जसजसं टाईम वाढतो केची व्हॅल्यू ऑलवेज डिक्रीज होतेच आहे, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आन्सर काय आहे की विथ इन्क्रीज इन टाईम केची मॅग्नेट्यूड ऑलवेज काय होत जाते, डिक्रीजच होत जाते. ठीक आहे. सो हा जो आजचं लेक्चर होतं, त्या लेक्चरमध्ये मोस्टली आपण बघितलं की ग्राफ बघून आपण ऑर्डर कशी फाइंड करू शकतो, किंवा जर आपल्याला रिॲक्टंटचे कन्सन्ट्रेशन दिलेले असतील आणि आपल्याला रेट दिलेले असतील तर आपण वॅन्ट ऑफ मेथडने कसं त्याला सॉल्व्ह करू शकतो. आणि तिसरा एक मेथड आपण बघितला की ज्याच्यामध्ये हाफ लाईफ मेथड दिलेली. हाफ लाईफ मेथडमध्ये एकतर आपण बाय ऑब्झर्वेशन पण करू शकतो की जर हाफ लाईफ वाढते आणि कन्सन्ट्रेशन पण वाढतं आहे तर ती झिरोथ ऑर्डर आहे. हाफ लाईफ तेवढीचे पण कन्सन्ट्रेशन्स बदलत आहेत तर ती फर्स्ट ऑर्डर आहे. हाफ लाईफ वाढतो आहे आणि कन्सन्ट्रेशन कमी होत जाते तर ती सेकंड किंवा थर्ड ऑर्डर असू शकते. हे आपण बघितलं. सो मोस्टली आपले हा जो लेक्चर होता, हे जे लेक्चर होतं याच्यामध्ये जे न्यूमरिकल्स आहेत ते मोस्टली अंडर ऑब्झर्वेशनच क्लिअर होतात, बट विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युलाज आपल्याला ती गोष्ट कन्फर्म करता येते की जो अप्रोच आपण वापरत आहोत तो करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. अगेन हे जे न्यूमरिकल्स आहेत त्यांचे अजून काही लेक्चर्स येतील, सो त्याच्यातून अजून काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे. सो आजचं लेक्चर एवढ्यावरतीच होतं. नेक्स्टपासून आपण काय बघणार आहोत की ज्या कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहेत, कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे एकच रिॲक्टंट आहे पण एका रिॲक्टंटपासून मेनी प्रोडक्ट बनत आहेत, किंवा एपासून आधी बी बनला, मग बीपासून मग सी बनला. तर अशा वेळेस रेट कसे फाइंड करायचे, अशा वेळेस ऑर्डर कशा फाइंड करायच्या, अशा वेळेस रेट कशी काय डिटरमाइन करायचा, कोणती रिॲक्शन घेऊन रेट डिटरमाइन करायचा, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर त्याच्यासाठी असणार आहे. आणि इझी लेक्चर होतं, न्यूमरिकल्सवरती थोडा फोकस करायचा आहे, बाकी फॉर्म्युलेज आर इझी. ठीक आहे. थँक्यू.